तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 18. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथा विश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला? मग चला भेटूया त्यांना. अनवॉन्टेड मॅरेज भाग 18. माझे घरचे सगळेच असतील तर नीट वागायचं. जसं आणि जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं. जास्तीचा एक शब्दही बोलले ना तर आता पुन्हा तोंड खोलायला विचार करावा लागेल अशी हालत करेल मी. त्याने खाली झालेला ड्रामा आठवून दात ओठ खात धमकीवजा स्वरात बोलला. त्याचा तो रुद्र अवतार पाहून शिवानीला धडकीच भरली. तिने शहाण्या मुलीसारखं सगळं समजलं या आविर्भावात हो मध्ये मान हलवली. पण कसं आहे ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे या विचारांची ती त्याचं ऐकेल ते नवलच म्हणावं लागेल. शेवटी ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले. सगळीकडे कडक सुरक्षा होती. हातात बंदूक घेऊन काही माणसं उभी होती. ती चालताना त्यांच्या तोंडाकडे पाहत होती, पण एकाच्या पण चेहऱ्यावरची माशी हलली नाही. त्यांचे ते भयानक चेहरे न्याहाळत ती रुहानच्या मागेच चालत होती. शेवटी त्याच नादात कोणाला तरी धडकली. रुहानने तिच्याकडे पाहिलं. डोकं चोळत त्याच्याकडे रागाने पाहत होती. त्याने नाहीमध्ये मान हलवली आणि सरळ एका स्पेशल रूममध्ये गेला. आतलं वातावरण जरा गंभीर होतं. आजी आताही डोळे बंद मोठमोठे श्वास घेत बेडवर पडून होत्या. डॉक्टर त्यांना चेक करत होते. घरातले काका काकी इरावती रुहानचे बाबा सगळेच काळजीने आजूबाजूला उभे होते. व्हॉट हॅपन डॉक्टर? काय झालं आजीला? रुहान काळजीने विचारत होता. सर, अचानक बीपी हाय झाला आहे. कोणत्या तरी गोष्टीचा मोठा आघात त्यांच्या मनावर झाला आहे. जणू जगण्याची इच्छाच नाही त्यांच्यामध्ये. सर, सॉरी टू से, पण सिच्युएशन खूप खराब आहे. डॉक्टर अगदी गंभीर होत बोलतात. ओके, मग जगणार नाही तर हे सगळे मशीन बंद करून टाका. आता काही उपयोग नाही तर पैसे कशाला वेस्ट करायचे? यू नो डॅड, तुम्ही सगळ्यांना सांगायला सुरुवात करा की आजी. रुहान बोलत होता की आजी मध्येच उठून त्याच्या कानाखाली मारतात. घरचे तर आधी रुहानचं बोलणं ऐकून चक्रावून गेले होते. आता इतक्या वेळ जगण्याची इच्छा नसलेली, कधीही जीव जाईल असे डॉक्टर सांगत असलेली त्यांची आई सरळ उठून उभी काय राहते, मारते काय, सगळं डोक्यावरून जात होतं. नक्की हे खरं आहे की स्वप्न, काही कळत नव्हतं. लाज नाही वाटत असं बोलायला? आपल्याच आजीला मारायला निघाला आहे. पैसे माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत का? नालायक माणसा, हेच का माझे संस्कार? काय मिळालं हे असं वागून? आजी आता रुहानचं बोलणं ऐकून चांगल्याच भडकल्या होत्या. आजी, काय मिळालं तुला पण हे सगळं करून? नाटक केलंस तू, तेही असं? माझे 2 दिवस काय हाल झाले असतील याचा तू विचार केला का? रुहान पण आता चांगलाच चिडला होता. आवाज लहान असला तरी तो प्रत्येक शब्दावर जोर टाकत बोलत होता. आजी आता त्याचं बोलणं ऐकून चांगल्याच धास्तावल्या. आपलं पितळ उघडं पडलं हे त्यांना कळून चुकलं. डॉक्टरांनी आता आपलं काही खरं नाही हे ओळखून तिथून काढता पाय घेतला. कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. बोल ना आजी, का केलं असं? रुहानचा आवाज आता हळवा झाला होता. अगदी काही सेकंद झाले असतील त्याला अंदाज आला होता की हे सगळं नाटक आहे. इतक्या वेळ त्याच्या मनाची अवस्था काय होती हे फक्त तोच जाणत होता. इरावती सोडलं तर घरचे पण सगळे नक्की हे सगळं काय चाललं आहे या आविर्भावात पाहत होते. आई साहेब, नक्की काय चाललं आहे? हे सगळं नाटक होतं? पण का केलं तुम्ही हे सगळं? शेवटी रुहानचे बाबा डोक्याला हात लावून तिथे असलेल्या खुर्चीवर बसले. कालपासून तोंडचं पाणी पळाले होते आणि आता कळत होतं की सगळं नाटक होतं. आई साहेब, तुमचं वय काय आणि तुम्ही हे करत काय होता? काका लगेच थोडंसं वैतागून बोलतात. आई, काय गरज होती हे सगळं करायची? अहो, तुमचं वय काय? असं नाटक करायचं आहे का? उगाच नको तो व्याप वाढून ठेवता.
काकी बोलली. तिच्या किटी पार्टी कॅन्सल करून सासूची काळजी घ्यायला बिचारी आली होती. आता सगळं वाया गेलं म्हणून वाईट वाटत होतं. ओ मेकअपची दुकान, अजून सत्ता आमच्या हातात आहे हे विसरू नका. तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात हे ध्यानात घ्या. जीभ जास्त चालत असेल तर सांगा, आत्ताच सांगा. सरळ हातडून हातात देते. आजी आपला पदर नीट करत ठसक्यात बोलतात. सुनेचं ऐकून घ्यायला मोकळी थोडी ना होती. आई काय गरज होती? नक्की का केलं? सांगशील का आता? पुन्हा रुहानचे बाबा शांत स्वरात बोलतात. सगळं कोल्हापूर हादरून गेलं होतं. 2 दिवस अगदी या म्हातारीसाठी सगळ्यांनी देव पाण्यात ठेवले होते आणि ही बोलत होती की हे सगळं नाटक आहे. म्हणजे काय? रुहान तर एका कोपऱ्यात खिडकीजवळ थांबून बाहेर पाहत उभा होता. आता कोणाशी काहीच बोलायचं नव्हतं. हे सगळं जाणून त्याचं तर डोकं बंद पडलं होतं. आजीनी बोलायला तोंड उघडलं होतंच की तेव्हाच त्या रूमचा दरवाजा पुढे ढकलला गेला. शिवानी हळूच पुन्हा आत डोकावली. काही माहीत नव्हतं, पण तो आत आला म्हणून आता तीही आत आली होती. समोर फक्त इरावती ओळखीची वाटली. वातावरणाचा अंदाज न घेता सरळ जाऊन त्यांच्या पायात पडली. सासूबाई, मला तुमच्या पायाशी, हाताशी जाऊ दे. हवं तिथं घ्या, पण मला नाकारू नका. झाली आता चूक. केलं आम्ही लग्न, पण आता आम्हाला घराबाहेर काढू नका. रुहान नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मला तर अजिबात त्याला सोडायला भाग पाडू नका. मी तर 1 मिनिट पण त्याला सोडून राहू शकत नाही. शिवानी फुल ॲक्टिंग मोडवर होती. आत्ताच एक सत्य कळलं होतं. तेच पचवणं जड जात होतं की हे सत्य अगदी दबक्या पावलांनी येऊन जोरात आदळलं होतं. सगळेच त्या नौटंकीबाज आपल्या सुनेला आठवं आश्चर्य पाहिल्यासारखं पाहत होते. आता कोणीच काही बोलत नाही म्हणून शिवानी शांत झाली. आपण जरा जास्तच बोलून गेलो की काय असं वाटलं. नजर त्यालाच शोधत होती. ज्याच्यासाठी इतका आटापिटा केला तो नक्की कुठे आहे हे पाहायचं होतं. दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. अरे रे, पण हा हसताना का दिसत नाही? मारक्या बैलासारखा असा का पाहतोय मला? शी बाई, सगळा मूड घालवला. शिवानी डोळे गर गर फिरवत बोलते. विसरून गेली होती तिथे असलेले काही चेहरे तिला अगदी भूत बघितल्यासारखे निरखून पाहत होते. आत्ता कुठे भानावर आली तशी बळेच हसत आपली बत्तीशी दाखवत हातांच्या बोटांच्या चाळा करत उभी राहिली. पायांची बोटं घट्ट जमिनीवर रोवत उगाच नक्षीकाम करायचं चाललं होतं. रुहानने आजीकडे पाहत पुन्हा शिवानीकडे पाहिलं. आधीच माहीत असतं हे नाटक आहे तर हे लग्नही त्याने कधीच केलं नसतं. सगळा घोळ घातला होता आजीने. शी इज युअर डॉटर इन लॉ. आत्ताच लग्न केलं आहे आम्ही. रुहानने एका दमात सांगून मोठा सुस्कारा सोडला. व्हॉट? ही मुलगी आमची सून? इरावती आणि आजी सोडल्या तर बाकी तिघांचे डोळे मोठे झाले. सगळ्यांनी अगदी इन्स्टंट प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले होते. इतकी ड्रामेबाज सून असेल तर घराचं कल्याण होईल असा विचार मनात येऊन रुहानच्या बाबांना मात्र घाम फुटला. दिसायला सुंदर होती पण अल्लड वाटत होती. संस्कारी वाटली पण तिखट मिरची आहे हे जाणून येत होतं. काका तर आपल्या नव्या सुनेला पाहत होते. निदान ही तरी घराकडे लक्ष देईल, माणसांना माणसात राहायला लावेल असं वाटलं. घर होतं पण त्यात माणसं आहेत की नाही अशी परिस्थिती होती. गावाला आले की काय तो वेळ भेटायचा एकमेकांसाठी. नाहीतर मुंबईमध्ये तर कोण कोणाला दिसायला मागत नव्हतं. आता काका आपल्या नवीन सुनेचं निरीक्षण करत होते. काकी मात्र चेहऱ्यावरून नाराज वाटत होती. नव्हती आवडली तिला शिवानी, कळत होतं, म्हणून लगेच नाक मुरडले. आजी, तुझं आजारपण खोटं तर हे लग्नही खोटं. मला आता या मुलीशी काहीही संबंध ठेवायचा नाही. तुला हवं ते मी केलं. आता हिचं काय करायचं ते तुझं तू पाहून घे. रुहानने सरळ आपला निर्णय सांगून मोकळा झाला. त्याचं बोलणं ऐकून शिवानीला धक्काच बसला. हे लग्न व्हावं म्हणून किती काय काय गोंधळ घालून ठेवला होता त्याने, आणि आता बोलतो की हे लग्नच नको. असं कसं? असं कसं?
इतक्या सहज आता ती सोडणार नव्हती त्याला. आजी तर रागाने लाल झाल्या होत्या. कोणत्या मुलीच्या भावनांशी खेळायचे संस्कार नव्हते त्यांचे. लग्न झालं म्हणजे गाठ बांधली गेली होती. आता ती असं बोलून सुटणार नव्हती. आजी रागात त्याला काही बोलणार त्याआधीच आपली जगदंबा तरातरा जाऊन सरळ त्याच्यासमोर उभी राहिली. तो प्रश्नार्थक नजरेने तिलाच पाहत होता. त्याच वेळी तिने कोणाचा विचार न करता सरळ त्याच्या कानाखाली ठेवून दिली. काकांनी तर ते पाहून आपल्या गालावर हात ठेवला. रुहानचे बाबा तर डोळे मोठे करून तिलाच पाहत होते. इरावती गालात हसत होत्या. शेवटी आपल्या सासूबाईंची चॉईस हटके आहे हे कळलं होतं. जाधवांना आता जोरदार झटके येणार हे खरं. आजी आता मस्त बाजूला ठेवलेलं ॲपल घेऊन समोरचा सीन एन्जॉय करत होत्या. रुहानने रागात शिवानीवर हात उचलला, पण तिने तो हवेतच धरला. दोघांचे डोळे आग ओकत होते. लग्न काय खेळ वाटला का तुला? मला नव्हतं लग्न करायचं तर जबरदस्ती बंदुकीच्या धाकावर लग्न केलं. का? तर आजीची इच्छा. आणि आता काय तर आजी नाटक करत होती कळल्यावर हे लग्नच नको. काय समजतो काय तू स्वतःला? आता तुला मला सोडायची इच्छा असेल तरी ही शिवानी तुला सोडत नसते. सासूबाई, सुनेच्या स्वागताची तयारी करायला घ्या. वाजत गाजत जाधवांची सून वाड्यात येणार आणि अख्खं कोल्हापूर पाहत राहणार अशी व्यवस्था करा. आली रे आली, आत्ता माझी बारी आली. शिवानी त्याच्यासमोर चुटकी वाजवत बोलते आणि त्याच्या शर्टला लावलेला गॉगल काढून आपल्या डोळ्यावर चढवत सरळ आजीच्या बाजूला जाऊन बसते. आजी रुहानकडे डोळे मिचकावत बघतात. आता समोर आजी आणि नातसून दोघी सगळ्यांचे चेहरे पाहत ॲपल खात होत्या. काकी तर पाय आपटत बाहेर निघून गेली. काका पुढे येऊन शिवानीसोबत हात मिळवतात. पुढची धुरा आता तिच्या हातात त्यांना दिसत होती. त्यामुळे आतापासून तिच्याशी मैत्री करून राहायचा प्रयत्न करत होते. काय मग, कसा वाटला शिवानीचा हटके अंदाज? आता कसा होईल शिवानीचा गृहप्रवेश? जाणून घेण्यासाठी पुढील भाग ऐकायला विसरू नका. चला तर मंडळी, कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या. आता निरोप घेते. चला तर, राम राम मंडळी.